नमस्कार मंडळी, पाहताय ना हैदराबादी ग्रीन चिकन मसाला काय बनवायला येत नाही? चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. काही अवघड नसतं बरं का, एकदम सिंपल रेसिपी आहे, फक्त दिसायला अवघड वाटते. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथं आपण चिकन वाफलायला ठेवलेलं आहे. चिकन छान प्रकारे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. चिकन वाफवताना नेहमीप्रमाणे प्लेटमध्ये वरती पाणी ठेवतात, मग ते पाणी गरम झाल्यानंतर चिकनमध्ये घातलं जातं. चिकन वाफायला फक्त आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात. इथं मी 4 उभे कांदे कापून घेतलेले आहेत. आलं लसूण 10 ते 12 मिरं घेतलेले आहे. 5 ते 7 काजू घेतलेले आहेत. मिरच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8 आणि 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे. आपल्या हाताची जेवढी मूठ होईल ना तेवढी आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर यूज करायची आहे. जास्त कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. पुदिन्याच्या 7 ते 8 काड्या घेतलेल्या आहेत. पानं घेतली तरी चालतील 20 ते 25. कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. सर्वप्रथम आपण जो हिरवा मसाला काढला होता ना, प्लेटमध्ये होता, कोथिंबीर पुदिना, त्याची पेस्ट वेगळी करून घ्यायची आहे. आणि कांदा आलं लसूण आणि काजूची पेस्ट आपल्याला वेगळी करायची आहे. आता आपण कढईमध्ये इथं 5 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे चिकन छान होतं. 1 चमचा म्हणजे मसाल्याचा 1 चमचा छोटा टीस्पून आपल्याला जिरं घालायचं आहे. आपण जे हिरवं वाटण वाटलं होतं सर्वप्रथम वाटीमध्ये होतं, ते सर्व वाटीवर हिरवं मिश्रण 5 ते 6 चमचे भरलं आहे, ते तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. ते छान मस्त असं एकत्रित करायचं आहे. आपण दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आलं लसूण आणि जे काजू होते त्याची पेस्ट केली होती ती पण त्याच्यामध्ये घालायची आहे. कांदा तुम्ही भाजून सुद्धा घालू शकता किंवा कच्चा कांदा तुम्ही जर घातला तरी पण चालेल. इथं चिकन मसाल्याचे 1 सॅचे घातलेला आहे मी. तो छान एकत्रित करून घ्यायचा आहे आपल्याला. छान एकत्रित होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आपल्या ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बाजूनं पाहू शकता. बारीक गॅस असतानाच त्याच्यामध्ये शिजवलेलं चिकन घालायचं आहे. छान असं शिजवलेलं चिकन मस्त असं घालून घ्यायचं आहे. मस्त ते एकत्रित करायचं आहे. आणि आपण चिकन शिजवताना जे पाणी यूज केलं होतं त्याच पाण्याचा वापर इथं करायचा आहे. वरून आपल्याला थोडंच पाणी घालायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्ही पाहू शकता चिकन शिजवलेलं सर्व पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाले वाटले होते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी झालं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता बारीक गॅसवर आपल्याला मस्त असं 10 ते 15 मिनिटं हे छान असं करून द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली हैदराबादी ग्रीन चिकन मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली ती नक्की सांगा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटूया